वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो नारायणाय. सगळ्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण भगवंतांच्या पहिल्या अवताराबद्दल सविस्तर माहिती करून घेतली. त्यासाठी आपल्याला 3 भाग बनवावे लागले, कारण तो मत्स्य अवतार हा भागच खूप मोठा होता. सविस्तर भाग असल्यामुळे आपल्याला 3 भागामध्ये त्याची माहिती घ्यावी लागली. आज आपण बघणार आहोत भगवान विष्णूंचा दुसरा अवतार, दशावतारातला दुसरा अवतार, श्री कूर्म अवतार. भगवान विष्णूंच्या दशावतारापैकी हा दुसरा अवतार अत्यंत महत्वपूर्ण मानला जातो. हा अवतार सत्ययुगात धारण करण्यात आलेला आहे. मत्स्य अवतारामध्ये भगवंतांनी वेदाचे रक्षण केले, वराह अवतारामध्ये पृथ्वीचे रक्षण केले, तर कूर्म अवताराने संपूर्ण विश्व व्यवस्थेला आधार दिलेला आहे. या अवतारामध्ये भगवंतांनी कोणाचाही वध केला नाही, शस्त्र उचलले नाही भगवंतांनी, कोणाच्या युद्ध करण्यासाठी म्हणून भगवंतांनी हा अवतार घेतलेला नव्हता. तरीही हा अवतार अत्यंत महत्वाचा मानला जातो, कारण या अवतारामध्ये भगवंतांनी जगाला स्थैर्य, संयम, धैर्य आणि अदृश्य सेवाभाव, अदृश्य सेवाभाव म्हणजे प्रत्येक वेळेला अगदी समोर येऊन दाखवूनच कुणाची सेवा करणे, याला दृश्य सेवाभाव म्हणतात. आणि कोणाच्याही नजरेत न येता जी सेवा केली जाते तिला अदृश्य सेवाभाव म्हणतात. या सेवाभावाचे महान तत्व जगाला भगवंतांनी या अवतारातून शिकवले. आपल्याला आता आठवतच असेल, श्रीमद भागवत कथनाच्या वेळेला मी आपल्याला कूर्म अवताराची थोडक्यात माहिती दिलेली होती. आणि भगवंतांच्या लीलामध्ये, भगवंतांच्या अवतारामध्ये जी पात्र असतात त्यांची पुण्याईच्या वेळेला देखील मी आपल्याला कूर्म अवताराबद्दल माहिती सांगितलेली होती. त्यामुळे आता यावेळेला फार अगदी सखोलपणे मी कूर्म अवताराच्या बद्दल, कसा कूर्म अवतार भगवंताने घेतला, काय झालं एवढं सांगणार नाही, कारण आपला यावेळेचा उद्देशच वेगळा आहे. प्रत्येक अवताराची लोकांना माहीत नसलेली किंवा लोकांच्या नजरेआड झालेली माहिती आपल्याला सांगायचे असे ठरवलेले आहे. कूर्म अवताराची कथा एका शापापासून सुरू होते, हे आपल्या सगळ्यांना माहिती. तसे पाहिले तर दशावतार बहुतेक सगळ्यांना सविस्तरपणे माहिती आहेत, पण यामध्ये काही गैरसमजुती, काही दंतकथा, काही लोकपरंपरा, यातून ज्या काही कथा त्यामध्ये मिसळल्या गेल्या आहेत त्या दूर करून आपल्याला मूळ गाभ्याला हात घालायचा आहे. एका शापापासून कूर्म अवताराची कथा सुरू होते. एकदा देवराज इंद्र आपल्या ऐरावत हत्तीवर बसून जात असताना त्याच्या समोर महान तपस्वी दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषींनी प्रसन्न होऊन देवराज इंद्राला दिव्य पारिजात पुष्पांची माला दिली. परंतु ऐश्वर्य, सत्ता आणि वैभवाच्या अहंकारात असलेल्या देवराज इंद्रानी ती माला आपल्या ऐरावत हत्तीच्या सोंडेवर ठेवली आणि ऐरावत हत्तीने ती आपल्या पायदळीत उडवली. हे सगळे बघून, त्या हाराचा योग्य सन्मान आणि त्या हाराची पावित्र्यता भंग केलेले बघून दुर्वास ऋषी अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी, दुर्वास ऋषींनी क्रोधित होऊन देवराज इंद्राला शाप दिला. त्यांनी असा शाप दिला की ज्या अहंकाराने तू माझ्या प्रसादाचा अपमान केलास, म्हणून तुझे आणि सगळ्या देवतांचे तेज, ऐश्वर्य, सामर्थ्य, वैभव सगळे आता यापुढे नाहीसे होणार आहे, नष्ट होणार आहे. दुर्वासांच्या शापाचा परिणाम हळूहळू स्वर्गभूमीवर दिसायला सुरुवात झाली. देवतांचे तेज क्षीण झाले, शक्ती कमी झाली, सामर्थ्य कमी झाले आणि हीच संधी साधून दैत्यराज बळींनी स्वर्गावर आक्रमण केले. दुर्बल झालेल्या देवतांचा त्या युद्धामध्ये पराभव झाला आणि दैत्यराज बळींनी स्वर्गावर असुरांचे राज्य प्रस्थापित केले. निराश झालेल्या सगळ्या देवता, पराभूत झालेल्या सगळ्या देवता पहिल्यांदा ब्रह्मदेवांच्याकडे गेल्या. ब्रह्मदेवांनी त्यांना सांगितले की यावर माझ्याकडे कुठलाही उपाय नाही, आपल्याला भगवान विष्णूंना शरण जावे लागणार आहे.
सगळेजण वैकुंठामध्ये भगवंतांच्याकडे, भगवान विष्णूंच्याकडे गेले. भगवंतांची त्यांनी आराधना केली, प्रार्थना केली. देवतांची ती दयनीय अवस्था बघून भगवान विष्णूंनी त्यांना सांगितले की सध्या असुरांचा काळ बलवान आहे. युद्ध करून तुम्ही त्यांच्याबरोबर युद्ध करू शकणार नाही, त्यांच्यावर तुम्ही विजय मिळवू शकणार नाहीत, कारण तुम्ही बलहीन झालेले आहात. तुम्हाला जर तुमचे सामर्थ्य, ऐश्वर्य परत मिळवायचे असेल तर क्षीरसागरामध्ये लपलेले अमृत तुम्हाला घुसळून बाहेर काढावे लागेल, ते प्राशन करावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे गेलेले सामर्थ्य, वैभव, ऐश्वर्य सगळे परत मिळून जाईल. पण सध्या तुम्हाला हे एकट्याने करणे शक्य नाही, कारण तेवढे बल तुमच्याकडे नाही. यासाठी तुम्हाला असुरांची मदत घ्यावी लागणार आहे. असुरांना अमृतामधला वाटा देण्याचे आमिष दाखवून तुम्ही सगळेजण असुरांना तयार करा आणि असुरांच्या मदतीने क्षीरसागराचे मंथन करून अमृत मिळवा, अशी सूचना आणि आज्ञा भगवान विष्णूंनी देवतांना केली. भगवंतांच्या आज्ञेनुसार देवतांनी दैत्यराज बळीशी चर्चा केली. अमृत मिळणार या आशेने सगळे असुर तयार झाले. मंथन करायचे ठरले. मंथनासाठी मंदार पर्वताची निवड करण्यात आली. दोरी म्हणून नागराज वासुकीला वापरण्यात आले. आता आपल्याला लक्षात आले, मागच्या अध्यायामध्येच मी आपल्याला मत्स्य अवतारामध्ये आपल्याला सांगितलेले होते की भगवंतांच्या मत्स्य रूपातल्या भगवंतांच्या मस्तकावरच्या एका शिंगाला जी दोरी बांधलेली होती आणि नौकेला जी दोरी बांधलेली होती ती दोरी म्हणजे वासुकी नाग होता. म्हणजे भगवंतांच्या 2 लीलामध्ये वासुकी नागाने प्रमुख भूमिका निभावलेली होती. दैत्यानी अभिमानाने, कारण त्यांच्याकडे शक्ती होती, सामर्थ्य होतं, त्याच्यामुळे त्यांनी सामर्थ्याने आणि शक्ती असल्यामुळे त्यांनी सांगितले की आम्ही वासुकी नागाचं शेपूट पकडणार नाही, आम्ही तोंडाच्या बाजूला उभे राहणार, म्हणजे प्रथम दर्शनी आम्ही उभे राहणार. देवतांनी नाईलाजाने त्याची शेपटी पकडली, परंतु समुद्रात मंदार पर्वत, देवानी आणि दैत्यांनी समुद्रामध्ये मंदार पर्वत टाकला आणि तो अतिविशाल पर्वत होता, अति जड होता तो पर्वत, आणि त्या ओझ्यानी तो पर्वत समुद्राच्या तळाशी बुडून गेला. संपूर्ण योजना अयशस्वी ठरायची वेळ आलेली होती. परत सगळेजण भगवंतांना शरण गेले आणि त्यावेळेला भगवान विष्णूंनी महाकाय कासवाचे रूप धारण केले. हाच तो कूर्म अवतार. भगवंत समुद्राच्या तळाशी गेले आणि त्यांनी आपल्या विशाल पाठीवर मंदार पर्वत उचलून धरला. श्रीमद भागवतामध्ये असे वर्णन येते, या विशाल भगवंतांच्या कूर्म अवताराचे असे वर्णन येते की लाखो योजने इतके हे विशाल रूप होते. आता आपण लाखो योजनेचे आपल्याला ते गणित मांडायचं म्हणलं तर आपल्याला ती शक्य पण होणार नाही. मी फक्त आपल्याला एक योजन म्हणजे किती याची मी कल्पना देते. एक योजन म्हणजे साधारणतः 8 ते 13 किलोमीटर किंवा 8 मैल. काही जण मैलामध्ये मोजतात, ते एक योजन म्हणजे 8 मैल सांगतात, आणि जे किलोमीटर मध्ये मोजतात ते सांगतात 8 ते 13 किलोमीटर साधारणतः अंदाज आहे. असं लाखो योजन इतके विशाल रूप भगवंतांनी धारण केलेले होते. भगवंतांच्या पाठीवर पर्वत स्थिर झाला. खालून भगवंतांचा आधार मिळालेला होता, त्यामुळे पर्वत स्थिर झाला आणि समुद्र मंथन सुरू झाले. एक गोष्ट महत्वाची आहे, यामध्ये आपण समजून घेतली पाहिजे. जरीही भगवंतांच्या पाठीवर मंदार पर्वत होता तरी तो इतका विशाल होता आणि घुसळण्याच्या प्रक्रियेमुळे पर्वत हलत होता. पण शेवटी भगवंतांची योजना होती, तर भगवंत फक्त खालून आधार देत नव्हते. भगवंत पर्वताच्या शिखरावर पण अदृश्य रूपाने होते. आपल्याला फक्त कूर्म अवतार दिसला की भगवंत मंदार पर्वताच्या खाली होते, पण तसे नव्हते. भगवंत पर्वताच्या शिखरावर पण होते. शिखरावर थांबून पर्वताला स्थैर्यता देत होते, कारण पर्वत हालत होता आणि घुसळणे अवघड जात होते.
त्यामुळे पर्वताच्या शिखरावर देखील अदृश्य रूपाने पर्वताला स्थैर्य देत होते आणि देवतांच्या शरीरामध्ये देवता क्षीण झालेल्या होत्या. एवढा मोठा मंदार पर्वत घुसळणं सोपं गोष्ट नव्हती. दैत्य घुसळू शकत होते, पण तो म्हणून एका बाजूला ओढला जात होता. देवतांच्या शरीरामध्ये शक्ती क्षीण होती, म्हणून अदृश्य रूपाने देवतांच्या शरीरामध्ये देखील शक्ती निर्माण करत होते भगवंत. म्हणजे एकाच वेळेला 3 कार्य भगवंत करत होते. तसे पाहिले तर सर्वार्थाने समुद्र मंथन भगवंतच करत होते. आता तिथे देव आणि दैत्यांनी याचे श्रेय स्वतःकडे घेतलेले होते, की आम्ही त्याचे मंथन केले, पण अप्रत्यक्षरित्या भगवंत त्या सगळ्या गोष्टीचे संचालन करत होते. मंथन सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा बाहेर आले हलाहल विष. हलाहल विषाच्या नुसत्या बाहेर येण्याने आता पृथ्वी जळून जाते की काय असा सगळ्यांना वाटायला लागले, एवढी त्याची तीव्रता होती. देव दैत्य ऋषी मुनी सगळ्यांनी भगवान महादेवांची प्रार्थना केली आणि त्या करुणामूर्ती महादेवानी ते हलाहल विष प्राशन करण्याचा निर्णय घेतला. सगळ्या विश्वाच्या कल्याणासाठी भगवान महादेवानी ते हलाहल विष प्राशन करायचे असे ठरवले. परंतु माता पार्वतीला माहिती होते की भगवंतानी जर ते विष प्राशन केले तर ते विश्व व्यवस्थेला त्रासदायक होऊ शकते, कारण विश्व व्यवस्था भगवान महादेव पण चालवत असतात. म्हणून माता पार्वतीनी ते विष कंठापलीकडे जाऊ दिले नाही. आणि त्यामुळे ज्या वेळेला भगवंतानी ते विष आपल्या ओंजळीमधून प्राशन करायचे ठरवले, त्यावेळेला ते कंठापर्यंत आल्यानंतर माता पार्वतीने त्याला तिथेच थांबवले त्या विषाला, आणि म्हणून भगवान महादेवांचा कंठ निळा झाला. आणि त्या दिवसापासून भगवान महादेवांना नीलकंठ किंवा नीळकंठ असे एक नाव मिळाले आणि ते नाव प्रसिद्ध झाले. त्यानंतर समुद्र मंथनातून एका मागोमाग एक दिव्य रत्ने बाहेर पडायला सुरुवात झाली. कामधेनू ही सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणारी गाय बाहेर पडली. ती सगळ्या ऋषी मुनींना प्रदान करण्यात आली. त्यानंतर उच्चश्रवा नावाचा दिव्य घोडा प्रगट झाला, तो दैत्यराज बलीना देण्यात आला. त्यानंतर ऐरावत हा शुभ्र 4 दातांचा हत्ती प्रगट झाला, तो इंद्राला देण्यात आला. कौस्तुभ मणी हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ दिव्य मणी त्यातून बाहेर पडले, ते भगवान विष्णूंच्या वक्षस्थलावर विराजमान झाले. कल्पवृक्ष आणि पारिजात वृक्ष प्रगट झाले, ते स्वर्गात नेण्यात आले. रंभा, उर्वशी, मेनका यासारख्या असंख्य अप्सरा समुद्र मंथनातून प्रगट झाल्या. वारुणी प्रगट झाली. त्यानंतर चंद्रदेव प्रगट झाले, त्यांना भगवान महादेवानी आपल्या जटांवर धारण केले. त्यानंतर दिव्य शंख प्रगट झाला, तो भगवान विष्णूंनी स्वीकारला. आणि आता समुद्र मंथनातला सर्वात महत्वाचा क्षण आलेला होता, जेव्हा माता महालक्ष्मी प्रगट झाल्या. त्यांनी सर्व देव दैत्य ऋषी आणि गंधर्व यांचे परीक्षण केले. कोणामध्ये क्रोध होता, कोणामध्ये अहंकार होता, कोणामध्ये ज्ञान होते पण वैराग्य नव्हते, कोणाकडे सामर्थ्य होते पण नम्रता नव्हती, कोणाकडे अहंकार खूप भरलेला होता. सर्व गुणांनी परिपूर्ण, निष्कलंक, सर्वश्रेष्ठ असे माता महालक्ष्मीला फक्त भगवान विष्णूच दिसले, आणि म्हणून त्यांनी भगवान विष्णूंचा पती म्हणून स्वीकार केला आणि त्यांच्या गळ्यामध्ये वरमाला घातली. यानंतर आयुर्वेदाचे आद्य प्रवर्तक भगवान धन्वंतरी प्रगट झाले. आपल्याला भगवान धन्वंतरीचा जो अवतार मी 24 अवतारातला अवतार सांगितला होता तो लक्षात आलेला असेल, त्यामुळे इथे मी फक्त एवढंच सांगणार आहे, बाकी काही सांगणार नाहीये. त्यांच्या हातामध्ये अमृताने भरलेला सुवर्ण कलश होता. तो सुवर्ण कलश सगळ्या दैत्यांनी हिसकावून घेऊन पळ काढला. आणि हे बघून परत देवता निराश झाल्या, कारण याच कारणासाठी म्हणून तो समुद्र मंथन केलेले होते. आणि तो समुद्र परत अमृत कलश दैत्यांच्याकडे गेला. त्या परत सगळ्या देवता चिंतेत पडल्या की आता असुरांच्याकडून अमृत कलश मिळवायचा कसा. तेव्हा भगवान विष्णूंनी देवतांच्या कल्याणासाठी मोहिनी अवतार धारण केला. आपल्या अद्वितीय सौंदर्याने
मोहिनी अवतारातल्या भगवंतांनी असुरांना मोहित केले आणि अमृत वाटपाची जिम्मेदारी जबाबदारी स्वतःकडे घेतली. मोहिनीच्या मोहात पडलेल्या असुरांना कुठलाच संशय नाही आला आणि भगवंतांनी युक्तीने सगळे अमृत देवतांना देऊन टाकले. त्याच वेळी स्वरभानू नावाचा एक दैत्य, त्याला ही सगळी भगवंतांची माया, भगवंतांची लीला लक्षात आली. त्यांनी रूप धारण केलं, देवाचं रूप धारण केलं आणि तो देवांच्या ओळीमध्ये येऊन बसला, चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येऊन बसला आणि भगवंतांनी तिथपर्यंत येऊन त्याच्या उंजळीमध्ये अमृत टाकले. त्यांनी ते प्राशन केले. तेवढ्यात चंद्र आणि सूर्याला लक्षात आले की हा स्वरभानू नावाचा दैत्य आहे. या दोघांनी भगवंतांना इशारा केला. भगवंतांनी सुदर्शन चक्राने त्याचे मस्तक छाटले. तोपर्यंत अमृताचा स्पर्श त्याला झालेला होता, त्यामुळे तो अमर झाला. त्याच्या मस्तकाला राहू आणि धडाला केतू असे नाव मिळाले. कूर्म अवताराचा आध्यात्मिक अर्थ अत्यंत गूढ आहे, सुंदर पण आहे. काही अर्थ गूढ असतात पण खूप सुंदर असतात. समुद्र म्हणजे काय? मानवी मन. देव म्हणजे सद्गुण, दैत्य म्हणजे दुर्गुण. मंदार पर्वत म्हणजे दृढ निश्चय, वासुकी म्हणजे आपण करत असलेले प्रयत्न. हलाहल विष म्हणजे काय तर अहंकार आणि वासनाचे विष. लक्ष्मी म्हणजे काय? सद्गुणांची कृपा. अमृत म्हणजे आत्मज्ञान आणि कूर्म अवतार म्हणजे परमेश्वराचा अदृश्य आधार. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये सतत समुद्र मंथन चालू असतं. चांगले वाईट विचार यामध्ये नेहमी मंथन चालू असतं. यामध्ये नेहमी संघर्ष चालू असतो. विवेक अविवेक यामध्ये आपल्या मनामध्येच याचा संघर्ष सुरू असतो. जो व्यक्ती किंवा जी व्यक्ती संयम, श्रद्धा आणि धैर्याने हे मंथन करत राहते त्यालाच शेवटी अमृत रूपी यश मिळते. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण असे सांगतात की कासव संकटाच्या वेळी जसे आपले सगळे अवयव आत ओढून घेतो, तसे जर मनुष्याने आपल्या इंद्रियावर नियंत्रण ठेवले तर तो स्थिर प्रज्ञ होऊ शकतो. म्हणून कूर्म अवतार हा संयम, आत्मनियंत्रण आणि स्थैर्याचे प्रतीक मानला गेला आहे. योगशास्त्रातही कूर्म वृत्तीचा उल्लेख येतो. कूर्म वृत्तीचा उल्लेख येतो म्हणजे बाह्य आकर्षणापासून मनाला परत अंतर्मुख करण्याची क्षमता, याला कूर्म वृत्ती असे म्हणून संबोधले जाते योगशास्त्रामध्ये. कूर्म अवतारातून आधुनिक काळासाठी अनेक महान उपदेश आपल्याला मिळालेले आहेत. मोठे यश कधीही एका दिवसात मिळत नसते. दीर्घ प्रयत्न, संघर्ष आणि धैर्यानंतरच आपल्याला मोठे यश मिळते. जीवनामध्ये प्रथम विष येतं आणि नंतर आपल्याला अमृत मिळतं. संकटे, अपयश, टीका, दुःख ही आपल्या जीवनातली सगळ्यात सुरुवातीची हलाहल विषय आहेत. त्यांना जर आपण खरंच धैर्याने सामोरे जर गेलो तर नंतर आपल्याला अमृत रूपी यश मिळतं. तसेच समाजामध्ये अनेक व्यक्ती आहेत ज्या कूर्म अवताराप्रमाणे आपल्याला अदृश्य आधार देत असतात. आपल्या घरी आहेत, आपल्या आजूबाजूला आहेत. आई वडील, शिक्षक, सैनिक सीमेवर राहून अदृश्य रूपाने आपल्याला कूर्म अवतारासारखेच रक्षण आपलं करत असतात, आपल्याला आधार देत असतात. त्यांच्या जीवावर तर आपण शांतपणे राहू शकतो, झोपू शकतो, खाऊ पिऊ शकतो. शेतकरी, समाजसेवक यांचे कार्य अनेक वेळेला आपल्याला दिसत नाही, पण संपूर्ण समाज त्या सगळ्यांच्या आधारावर उभा असतो. म्हणूनच कूर्म अवताराचा सार जर आपण एका वाक्यात सांगायचा ठरवला, हे अत्यंत चुकीचं आहे. कूर्म अवतार काय कुठल्याच भगवंतांच्या अवताराचा सार एका वाक्यामध्ये सांगणं कर्म कठीण आहे, खूप अवघड आहे. पण तरीही आपण एक जर प्रयत्न केला तर कसा येईल त्याचा सार? जो संकटामध्ये स्थिर राहतो, जो इतरांना आधार देतो, जो संयमाने जीवनाचे मंथन करतो, त्यालाच अमृतरूपी यश आणि आत्मज्ञान प्राप्त होते.
हा कूर्म अवताराचा एका वाक्यातला सार. कूर्म अवताराची कथा आपण सगळेजण काय करतो की समुद्र मंथनाशी जोडतो. आपण काय म्हणतो की कूर्म अवतार म्हणजे काय झालं, समुद्र मंथन केलं, त्यातून 14 दिव्य रत्न बाहेर पडली, त्यातून अमृत बाहेर पडलं, झालं, संपला कूर्म अवतार, संपला. बऱ्याच वेळेला असं होतं की छोटस अगदी 6-7 ओळीमध्ये त्या अवताराची माहिती सांगितली जाते. पण असे नाही. फार कमी लोकांना माहित आहे की कूर्म अवतार केवळ समुद्र मंथनापुरता मर्यादित नव्हता. भगवान विष्णूंनी कूर्म रूप धारण करून धर्म, योग, भक्ती, तीर्थ महिमा, मोक्ष मार्ग, ईश्वर तत्व यांचे उपदेश केलेले आहेत. म्हणून 18 महापुराणापैकी एक महत्वाचे पुराण म्हणून कूर्म पुराण ओळखले जाते. कधी कोणाला वाचायला शक्य झालं तर आवर्जून वाचा. मी काही नंतर शेवटच्या भागामध्ये सांगणार आहे की जमलेच तर काही पुराणे तुम्ही ही आवर्जून वाचावीत. आणि ही मराठीमध्ये, साध्या सोप्या मराठीमध्ये असतात, त्यामुळे ही आपल्याला समजू शकतात, पण आवर्जून वाचावीत. कूर्म पुराणामध्ये भगवान विष्णू कूर्म रूपाने राजांना, विविध ऋषींना आणि देवतांना धर्माचे गूढ ज्ञान देतात. या पुराणामध्ये केवळ कथा नाहीयेत, तर जीवन कसं जगायचं, भक्ती म्हणजे नेमके काय, आपण रोज जे आयुष्य जगतोय ते कसं जगायचं, नेमकी भक्ती कशी करायची, भक्ती म्हणजे काय, भक्तीचा खरा अर्थ काय, तीर्थयात्रेचे महत्व काय, आजकाल खूप गरजेचं झालंय. कलियुगामध्ये म्हणा किंवा आता म्हणा, बरेच जण तीर्थयात्रा करणाऱ्या लोकांना हसतात किंवा नावं ठेवतात. पण प्रत्यक्षामध्ये तसं नाही. तीर्थयात्रेचे देखील महत्व आहे. तीर्थयात्रा केल्या पाहिजेत. त्या का कराव्यात, कशासाठी कराव्यात, याचे सगळे वर्णन कूर्म अवतारामध्ये आहे. शिव आणि विष्णू यांचे ऐक्य कसे समजावे. आपणच दोन ठरवतो, शिवाचा वेगळा पंथ असतो, विष्णूंचा वेगळा पंथ असतो. प्रत्यक्षामध्ये हे दोघही एकमेकाचे भक्त आहेत. पण आपण मानव जातीने यांना वेगळं करून आपल्या आपल्यातच आपण वितुष्ट आणायला सुरुवात केली आहे. प्रत्यक्षामध्ये असं नाही. कूर्म पुराणामध्ये हे सगळं सांगितले, यांचे ऐक्य कसे समजून घ्यावे हे आपल्याला सांगितलेले आहे. त्यामुळे कूर्म अवतार हा केवळ आधार देणारा अवतार नसून ज्ञान देणारा अवतार आहे. श्रीमद भागवतामध्ये एक अत्यंत सुंदर उल्लेख येतोय. मंदार पर्वत भगवंतांच्या पाठीवर फिरत असताना आपल्याला सगळ्यांना काय वाटत असेल की किती भगवंतांना वेदना झाल्या असतील, तो किती काळ फिरवत होते, केवढा भला विशाल पर्वत होता. पण श्रीमद भागवत सांगते की तो स्पर्श जो फिरणं होतं मंदार पर्वताचं, ते भगवंतांना सुखवं वाटत होतं. भगवंतांना असं वाटत होतं की त्यांची पाठ खाजवली जाते, असं वाटत होतं. यातून एक महान संदेश आपल्याला मिळतो की भक्तांच्या कल्याणासाठी भगवंतांनी जे कष्ट घेतलेले असतात, त्या कष्टांचं भगवंतांना काहीही वाटत नाही, त्याचं ओझं वाटत नाही, उलट त्याचा आनंद वाटतो, त्यात समाधान वाटतं. कारण ते भक्तांच्या कल्याणासाठी भगवंतांनी घेतलेलं रूप असतं. एक अत्यंत अजून गूढ अर्थ आपल्याला मी सांगतेय. समुद्र मंथन करत असताना भगवंत एका वेळेला 3 कार्य करत होते. खाली तळाला आधार देत होते, शिखर स्थिर ठेवत होते आणि देवतांमध्ये शक्ती निर्माण करत होते. याचा अर्थ काय की हे सगळे पाहिले तर हे सगळं काम भगवंतांचं होतं. म्हणून ऋषी मुनी आचार्य सांगतात की ज्या वेळेला तिथे, त्यावेळेला काय वाटत होतं, दैत्य आणि देवतांना वाटत होतं की हे सगळं आम्ही करतोय, हे समुद्र मंथन आमच्या शक्तीमुळे होतंय, आम्हीही घुसळण करतोय मंदार पर्वताची, म्हणून समुद्रातून ही सगळी रत्ने बाहेर पडतायत. ज्या वेळेला तुम्हाला वाटते की ही तुमची शक्ती आहे, तिथे प्रत्यक्षात ती तुमची शक्ती नसते. अप्रत्यक्षरित्या भगवंत तिथे असतात, फक्त ते तुम्हाला दृश्य रूपाने दिसत नाहीत. भगवंत हे तुम्हाला अदृश्य रूपाने आधार देऊन तुमच्यामध्ये शक्ती निर्माण करून ते कार्य तुमच्याकडून करून घेत असतात.
बऱ्याच वेळेला लोकांना गर्व असतो, मी केलं, माझ्यामुळे झालं, माझ्यात तेवढी ताकद आहे म्हणून हे सगळं घडलं. पण तुमच्यामध्ये ताकद निर्माण करतात भगवंत. त्या क्षणी जे सगळं होत असतं ते भगवंतांच्या अदृश्य रूपामुळेच घडत असतं. आता आपण समुद्र मंथनातून प्रगट झालेल्या 14 रत्नांचा गूढ अर्थ समजावून घेणार आहे. पुराणामध्ये ही रत्ने केवळ वस्तू नसून जीवनातील गुणांचे प्रतीक मानले गेले आहे. हे बहुतेकांना माहित आहे का नाही मला माहित नाही. मी माहित नसेल असं गृहीत धरून हा भाग बनवलेला आहे. कामधेनू म्हणजे काय तर उदारता आणि सतत देण्याची वृत्ती. जी व्यक्ती इतरांच्या कल्याणाचा विचार करते तिच्यात कामधेनूचे तत्व उमटलेले असते. खूप जण आपण आयुष्यामध्ये बघतो, आपल्या आजूबाजूला लोक असतात, त्यांच्याजवळ खूप कमी असतं, काही पैसा वगैरे खूप नसतो, ऐश्वर्य खूप नसतो, पण त्यांची दानत खूप असते. आपण देखील म्हणतो काय दानत आहे, काय कर्णाचा अवतार आहे. त्यांना कुठली अपेक्षा नसते, प्रदर्शनाची अपेक्षा, सतत देण्याची प्रवृत्ती असते. तर त्यांच्यामध्ये कामधेनूचे तत्व प्रगट झालेले असते. उच्चश्रवा घोडा म्हणजे काय तर महत्वाकांक्षा आणि प्रगतीची प्रेरणा. ही महत्वाकांक्षा मात्र धर्माच्या मर्यादेत असलेली पाहिजे. अधर्माकडे वाटचाल करणारी ही महत्वाकांक्षा नको आहे. ऐरावत म्हणजे सामर्थ्य आणि प्रतिष्ठा. शक्ती मिळाल्यानंतरही ज्यांच्यामध्ये नम्रता टिकते किंवा टिकवावी, हा संदेश यामधून आपल्याला मिळतो. कौस्तुभमणी म्हणजे काय तर अंतःकरणाची निर्मळता. ज्यांच्या हृदयामध्ये स्वार्थ नाही तेच कौस्तुभासारखे तेजस्वी बनतात. कल्पवृक्ष म्हणजे काय तर सर्जनशीलता आणि सत्कर्माची क्षमता. योग्य विचारांची बीजे जर रोवली, पेरली तर जीवन कल्पवृक्षासारखे फळते, फलदायी होते. अप्सरा म्हणजे काय? अप्सरा म्हणजे सौंदर्य, कला आणि आकर्षण. पण त्याचा उपयोग ईश्वर स्मरणापासून दूर जाण्यासाठी नव्हे तर जीवन अधिक सुंदर करण्यासाठी झाला पाहिजे. वारुणी देवी, साध्या भाषेमध्ये मदिरा, दारू. वारुणी देवी इंद्रिय सुखाचे प्रतीक मानली जाते. त्यांचा अतिरेक मनुष्याला अधोगतीकडे घेऊन जातो. चंद्र म्हणजे शीतलता, शांतता आणि मनाचे संतुलन. म्हणून भगवान शंकरांनी चंद्राला आपल्या मस्तकावर धारण केलेले आहे. लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नव्हे तर सद्गुण, सौभाग्य, समाधान आणि दैवी कृपा. धन्वंतरी म्हणजे आरोग्य, आयुष्य आणि आयुर्वेदाचे तत्व. अमृत म्हणजे आत्मज्ञान, शरीराचे अमृतत्व नव्हे. बऱ्याच जणांना वाटतं अमृत म्हणजे शरीराचे अमृतत्व, म्हणजे कधी मरणार नाही. असे नाही. अमृत म्हणजे आत्मज्ञान, जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त करणारे ज्ञान म्हणजेच अमृत. कलियुगामध्ये आपल्याला या अमृताची अत्यंत गरज आहे. समुद्र मंथनातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अमृताच्या आधी विष बाहेर आले. संत म्हणून संत म्हणतात की ही जीवनाची शाश्वत प्रक्रिया आहे. जेव्हा मनुष्य आत्मपरीक्षण करायला लागतो तेव्हा सर्वप्रथम त्याला आपले दोष दिसतात. लोभ, मत्सर, अहंकार आणि वासनांचे विष त्यावेळेला वर यायला लागते, लक्षात यायला लागतं. स्वतःकडे ज्यावेळेला आपण बारकाईने बघायला सुरुवात करतो, लोकांचे दोष, लोकांचे दुर्गुण बघण्याच्या आधी ज्यावेळेला आपण आपल्याकडे बघायला लागतो त्यावेळेला आपल्याला आपल्या मधला असलेला राग, लोभ, मत्सर, अहंकार आणि वासना हे सगळे दिसायला लागते आणि ते विष, त्या रूपाचे विष बाहेर यायला लागते. अनेक लोक यालाच घाबरतात. सगळ्यांना माहिती असतं प्रत्येकाच्या मध्ये हे एवढं विष भरलेलं आहे, पण हे विष बाहेर काढून हे नाहीसं करायला लोक घाबरतात.
पण हे अत्यंत गरजेचं आहे, कारण जोपर्यंत तुम्ही हे काढणार नाहीत, हे विष बाहेर काढणार नाही, बाकीची ही दिव्य रत्ने जी आहेत ती तुम्हाला कशी मिळणार? यानंतर लक्ष्मी, आरोग्य, शांती आणि आत्मज्ञान मिळते. हे जर विष तुम्ही तुमच्या मनामधले, शरीरामधले काढून टाकले, तर तुम्हाला लक्ष्मी, आरोग्य, शांती आणि आत्मज्ञान सहजतेने मिळेल. म्हणून आध्यात्मिक जीवनात प्रारंभी येणारी अस्थिरता ही अपयश नसून मंथनाचे पहिले लक्षण असते. ज्या वेळेला आपण आध्यात्मिक मार्गावर चालायला लागतो, त्यावेळेला सुरुवातीला हे सगळे घडते. ही थोडीशी अस्थिरता होते, कारण हे घडल्यानंतर हे बाहेर काढणं, हे नाहीसं करणं, इथे माणसाचा थोडासा कमकुवतपणा दिसायला लागतो. पण हे खंबीरपणे तुम्ही जर केलं, तर मात्र तुम्हाला लक्ष्मी, आरोग्य, शांती आणि आत्मज्ञान मिळणार असते. काही वैष्णवाचार्य म्हणतात, समुद्र मंथनाचा एक त्यांच्या दृष्टिकोनातून एक गूढ अर्थ ते सांगतात. समुद्र म्हणजे संसार, मंदार पर्वत म्हणजे धर्म, वासुकी म्हणजे काळ, देव आणि दैत्य म्हणजे सुख आणि दुःख. प्रत्येक परंपरेमध्ये याचा अर्थ थोडासा वेगळा सांगितलाय, पण अतिशय उद्बोधक अर्थ आहे. या वैष्णवाचार्याने याचा अर्थ परत मी एकदा सांगते, खूप सुंदर सांगितलेला आहे. समुद्र म्हणजे काय, तर आपला संसार. मंदार पर्वत म्हणजे काय, आता सध्या जो धर्म कमी होत चाललेला, धर्माचरण जे कमी होत चाललेले, ते धर्म. वासुकी नाग म्हणजे काय, तर काळ. देव आणि दैत्य म्हणजे काय, सुख आणि दुःख. समुद्र मंथन म्हणजे जीवनामध्ये आपण करत असलेला संघर्ष. अमृत म्हणजे मोक्ष. आणि कूर्म अवतार म्हणजे त्या संपूर्ण प्रक्रियेला आधार देणारा परमेश्वर. परमेश्वराचा आधार जर नसता, तर जीवनातला संघर्ष माणसाला त्या संघर्षाने केव्हाच मोडून काढला असत. आणखीन एक खूप चांगली परंपरा आपल्या प्राचीन मंदिरामध्ये दिसते. त्याचा अर्थ आपण कधीच एवढा बारकाईने बघत नाही. यापुढे मात्र ज्यावेळेला मंदिरामध्ये जाल, त्यावेळेला नक्की बघा याकडे. अनेक प्राचीन मंदिराच्या गर्भगृहाच्या खाली कूर्मशिला स्थापित केलेली असते. तिथे जो इतिहास लिहिलेला असतो, प्राचीन मंदिरांचा जो इतिहास लिहिलेला असतो, शिलालेख असतो, त्यावर कोरलेला असतो, त्यावर तिथे लिहिलेलं असतं की गर्भगृहाच्या खाली कूर्मशिला आहे. कारण कूर्म म्हणजे स्थैर्य, आधार आणि धारण शक्ती. कूर्मचा अर्थच तो आहे. जसा समुद्र मंथनामध्ये भगवंतानी पर्वताला आधार दिला, तसाच आध्यात्मिक दृष्ट्या मंदिरालाही कूर्म तत्वाचा आधार दिला जातो. आजही अनेक भक्त मंदिरात जातात, पण ही परंपरा फार कमी लोकांना माहिती. मला देखील ही माहित नव्हती. म्हणून मी आपल्याला तेच सांगते की ज्या वेळेला मी हा अभ्यास करायला सुरुवात केली, त्यावेळेला अनेक बारकावे, अनेक बारीक गोष्टी मला समजायला लागल्या. आणि त्या दृष्टिकोनातून आता यापुढे मी जिथे जाईन, ज्या मंदिरामध्ये जाईन, त्यावेळेला या दृष्टिकोनातून त्या मंदिराचे अवलोकन मी करणार आहे. आणि आपण पण तसेच अवलोकन करावे, अशी माझी आपल्याला विनंती आहे. कूर्म अवताराचा सगळ्यात मोठा संदेश म्हणजे नेतृत्वाचा खरा अर्थ. सामान्यतः मला माफ करा, आपण म्हणाल की सांगता सांगता एवढा गूढ गहन विषय सांगताना मध्येच ही हसली का? तर मी नेहमी बऱ्याच अध्यायामध्ये आपल्याला हे सांगितलेलं आहे आणि मी बऱ्याच वेळेला बघते पण आजूबाजूला, मी हा प्रकार बघते, म्हणून मला एकदम काही गोष्टी आठवल्या आणि मला हसायला आले की कूर्म अवतारातला मोठा संदेश म्हणजे नेतृत्वाचा खरा अर्थ काय. सामान्यतः आपण नेतृत्व म्हणजे काय करतो, सगळ्यात पुढे जाऊन उभं राहणं, याला नेतृत्व समजतात. मी आत्ताच मगाशी आपल्याला सांगितलं, फोकसमध्ये येणं, लोकांच्या नजरेमध्ये येणं, समोर उभं राहिलं म्हणजे मी नेतृत्व करत आहे असे दाखवणे. पण कूर्म अवतार आपल्याला शिकवतो की कधी कधी सर्वात मोठा नेता तोच असतो
जो कधीच दिसत नाही, जो सगळ्यात पाठीमागे उभा राहून सगळं संचलन करत असतो, सगळ्या जिम्मेदाऱ्या निभवत असतो. सगळे म्हणजे आपण एखादा कार्यक्रम जर बघितला तर बऱ्याच वेळेला आपल्याला हे दिसून येतं आपल्या आजूबाजूला. एखादा कार्यक्रम असतो, एखादी व्यक्ती कायम समोर उभी असते. प्रत्यक्षात त्या व्यक्तीने कुठलाही त्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं नसतं, नियोजन केलेलं नसतं, काहीही नसतं केलेलं. पण लोकांना दाखवण्यासाठी की हे मी सगळं करत आहे, हे मी सगळं करत आहे, त्या कारणासाठी ती व्यक्ती समोर समोर असते. पण प्रत्यक्षामध्ये एखादा जो कार्यक्रम असतो त्याचं आयोजन नियोजन, कार्यक्रमाची रूपरेखा, अनेक महिन्यापासून ती व्यक्ती ते करत असते. ती व्यक्ती ती मागे उभी असते. तिला त्या गोष्टीची कुठेही महत्व नसते की मला समोर उभा राहून लोकांना दाखवायचे आहे, ज्याचे नाव कधीही पुढे येत नाही, पण जो सगळ्यांना आधार देत असतो. कारण हे खरे नेतृत्व करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात ना, त्यांना त्यांच्या नावलौकिकाची फोटोमध्ये येण्यासाठी, पेपरमध्ये न्यूज येण्यासाठी, मासिकामध्ये फोटो येण्यासाठी कुठेही त्यांना गरज वाटत नसते. ती व्यक्ती सगळ्यांना आधार देत असते. समुद्र मंथनाचा आता हे मी आपल्याला आपल्या कलियुगामधल्या आपल्या आजूबाजूला घटनांमधलं सांगितलं. समुद्र मंथनाचं श्रेय देखील कोणाला मिळालं? देवांना मिळाले. अमृत कोणाला मिळालं? देवतांना मिळालं. लक्ष्मी प्रगट झाल्या. पण या सगळ्या घटनांचा पाया समुद्राच्या तळाशी असलेल्या कूर्म रूप भगवंतानी धरून ठेवलेला होता. बाकी हे सगळं वर समुद्र मंथन केलं, आपण पण सांगताना म्हणतो देवतांनी समुद्र मंथन केलं आणि त्याच्यानंतर ही अशी 14 दिव्य रत्ने बाहेर पडली. पण मुळात पायावर मूळ तळाशी कोण होते? भगवंत होते. ते भगवंतानी तो आधार दिला म्हणून हे मंथन घडले. असेच कलियुगामध्ये होते. एखादी व्यक्ती हे सगळं करत असते, पण ऐन वेळेला एखादी व्यक्ती समोर येते आणि त्या सगळ्या कार्यक्रमाचं श्रेय आपल्याकडे घेऊन मोकळी होते. असो, हा भाग बराच असं चर्चा करायची ठरवली तर या विषयावर खूप मोठी आपण चर्चा करू शकतो. पण सध्या आपला कूर्म अवतार हा विषय असल्यामुळे आपण हा विषय बाजूला सरकवूया. म्हणूनच कूर्म अवतार हा युद्धाचा अवतार नाही, विजयाचा अवतार नाही, तर संयम, स्थैर्य, अदृश्य सेवा, धैर्य आणि निस्वार्थ आधार याचा अवतार आहे. आणि म्हणूनच कदाचित हा अवतार आजच्या कलियुगात पूर्वीपेक्षा अधिक महत्वाचा वाटतो. कारण जगाला आज शक्तिशाली लोकांपेक्षा, आत्ताच मी हसून आपल्याला सांगितलं, अशा दिखाऊ प्रवृत्तीच्या लोकांपेक्षा आधार देणाऱ्या, खऱ्या अर्थाने आधार देणाऱ्या लोकांची आज कलियुगामध्ये आपल्याला नितांत गरज आहे. समुद्र मंथन ही केवळ देव आणि दैत्यांची कथा नाहीये. ही संपूर्ण सृष्टीतली शक्ती, संघर्ष, संयम आणि दैवी कृपेची कथा आहे. आता आपण थोडस अजून सविस्तररित्या या 14 रत्नांच्या बद्दल माहिती करून घेऊयात. सगळ्यात प्रथम प्रगट झालेले होते हलाहल विष. ते विष एवढे प्रचंड होते की ते बाहेर पडल्यानंतर त्याची जी वाफ होती, त्या वाफेनी सृष्टीतून अजून ते बाहेर पूर्णपणे आलेलं नव्हतं, पण त्याच्या आधी जी वाफ यायला लागलेली होती त्या विषातून, त्या हलक्या हलक्या ज्वाळा बाहेर पडत होत्या, त्यातून संपूर्ण सृष्टी नष्ट होईल की काय अशी भीती सगळ्यांच्या मनात निर्माण झालेली होती. तेव्हा भगवंतानी हे विष, भगवान महादेवानी हे विष प्राशन करण्याचे ठरवले. याचा अर्थ असा आहे की जगाच्या कल्याणासाठी कधी कधी महान व्यक्तींना दुःख देखील स्वतःवर घ्यावे लागते, त्रास देखील स्वतःवर घ्यावा लागतो आणि तो सहन करावा लागतो. कारण हे जगाचे कल्याण होणार असते, विश्वाचे कल्याण होणार असते. नंतर कामधेनू प्रगट झालेली आहे. कामधेनू इच्छा सगळ्यांच्या पूर्ण करणारी आहे. पुराणानुसार ती
ऋषी मुनींना देण्यात आली, तर का देण्यात आली ऋषी मुनींना, याच्या मागे पण अर्थ आहे. मगाशी मी फक्त एका ओळीमध्ये आपल्याला सांगितलेलं होतं की ऋषी मुनींना दिली, कोणाकोणाला काय दिलं हे मी सांगितलेलं होतं, पण त्या त्या व्यक्तींना ती का देण्यात आली. ऋषी मुनींना यज्ञ, तपस्या आणि धर्म कार्यासाठी सतत अनेक गोष्टींची गरज लागायची. मग या सगळ्या गोष्टी त्यांना राजांच्याकडून मागून घ्याव्या लागायच्या. मग ती वेळ त्यांच्यावर येऊ नये म्हणून भगवंतानी ही गाय, कामधेनू गाय, ऋषी मुनींना दिली. कामधेनू गायीमुळे त्यांना हव्या त्या गोष्टी त्या त्या वेळेला सहज त्याने उपलब्ध व्हायला सुरुवात झाली. तिसरे रत्न उच्चेश्रवा घोडा. 7 मुखांचा हा दिव्य घोडा होता. मी मगाशी फक्त आपल्याला उच्चेश्रवा घोडा म्हणून सांगितलेलं होतं, पण आता मी त्याचं सविस्तर वर्णन आपल्याला सांगत आहे. हा 7 मुखांचा दिव्य घोडा होता. त्याचे तेज एवढे विलक्षण होते की देव आणि दैत्य तो ज्या वेळेला समुद्रातून बाहेर आला त्यावेळेला त्याच्याकडे आश्चर्याने बघत राहिले. अनेक पुराणामध्ये मी मगाशी आपल्याला सांगितले की दैत्यराज बळीना तो प्राप्त झालेला होता. उच्चश्रवाचा खरा अर्थ असा आहे की उंच ध्येय आणि प्रगतीची प्रेरणा. यानंतर प्रगट झाला ऐरावत हत्ती. हा हत्ती शुभ्रवर्णी, विशाल आणि दिव्य होता. देवराज इंद्राने त्याला स्वीकारले कारण ऐरावत हे राजसत्ता, सामर्थ्य आणि प्रतिष्ठेचे प्रतीक मानला गेले. आजही हत्ती ह्याच कारणाने राजे राजवाड्यांमध्ये असायचा. आता काही ते शक्य नाहीये, कोणाकडेच हत्ती असणं शक्य नाही, पण ज्या काळात राजांच्याकडे, कलियुगामधल्या पण राजांच्याकडे हा हत्ती असायचा. म्हणजे हा नाही, ऐरावत हत्ती नाही, हत्ती असायचे, कारण ते हत्ती राजसत्ता, सामर्थ्य आणि प्रतिष्ठेचे प्रतीक मानले गेलेले आहे. त्यानंतर कौस्तुभ मणी प्रगट झाला. सर्व रत्नामधला सर्वश्रेष्ठ रत्न आहे कौस्तुभ मणी. कौस्तुभ मणी म्हणजे शुद्ध अंतःकरण, दैवी तेज आणि परम पावित्र्य आहे, म्हणून भगवान विष्णूंच्या वक्षस्थलावर ते कायम स्वरूपी विराजमान झालेले आहे. कल्पवृक्ष आणि पारिजात वृक्ष नंतर जे आले, प्रगट झाले, ते इच्छा पूर्ण करणारे दिव्य वृक्ष होते, म्हणून त्यांना स्वर्गलोकामध्ये स्थापित करण्यात आले. कल्पवृक्ष आपल्याला सांगतो की योग्य विचारांची बीजे जर पेरली तर तुमचे जीवन फलदायी होते. समुद्र मंथनातून अनेक अप्सरा बाहेर पडल्या. रंभा, मेनका, तिलोत्तमा यासारख्या दिव्य अप्सरांचा समावेश होता. त्या सगळ्या दिव्य होत्या, म्हणून त्यांना स्वर्गामध्ये स्थान देण्यात आले. त्या सौंदर्य, कला, संगीत आणि नृत्य याचे प्रतीक मानल्या गेल्या आहेत. यानंतर वारुणी देवी प्रगट झाल्या. त्या मदिरेच्या अधिष्ठात्री देवी मानल्या गेल्या आहेत. काही पुराणानुसार त्यांना दैत्याने स्वीकारले. यामागे एक गूढ संदेश आहे, एक सूक्ष्म संदेश आहे. इंद्रिय सुखाच्या मागे धावणारा मनुष्य अनेक वेळेला आध्यात्मिक मार्गापासून दूर जातो. ज्याला ह्या गोष्टी महत्वाच्या, म्हणजे वारुणीचं नाही म्हणत मी, पण इंद्रिय सुखाशी संबंधित म्हणजे चैन, मौज, मजा, आत्ताच्या कलियुगातली ही भाषा झाली, हे ज्यांना महत्वाचे वाटते त्या लोकांचं, आपण जर अशा लोकांचे अवलोकन केले तर आपल्याला लक्षात येतं की हे लोक देवाचं करण्याच्या पासून खूप दूर असतात, आध्यात्मिक गोष्टी करण्यापासून खूप दूर असतात. म्हणजे यांचा या गोष्टींवर विश्वास नसतो किंवा यांना मुळात या गोष्टी आवडत नसतात, कारण हे इंद्रिय सुखाकडे जास्त धावत असतात किंवा यांना इंद्रिय सुखामध्ये जास्त रस असतो. पुढे चंद्रदेव प्रगट झाले. त्यांच्या तेजाने संपूर्ण दिशांना शीतलता प्राप्त झाली. भगवान शंकराने त्यांना आपल्या जटांवर धारण केले आणि म्हणून शंकरांच्या मस्तकावर चंद्र दिसतो. चंद्र हा मन, शांतता आणि भावनांचे प्रतीक मानला जातो. यानंतर दिव्य शंख प्रगट झाला. भगवान विष्णूंनी त्याला स्वीकारले. शंखाचा नाद हा धर्म, विजय आणि दैवी शक्तीचे प्रतीक मानला जातो. आजही प्रत्येक पूजेमध्ये शंखाला महत्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. समुद्र मंथनातला सर्वात मंगल क्षण आला जेव्हा महालक्ष्मी माता प्रगट झाल्या.
त्यांच्या हातामध्ये कमळ होते, त्यांच्या रूपातून दिव्य तेज झळकत होते आणि सगळ्या दिशांना त्या जेव्हा प्रगट झाल्या त्यावेळेला दिशा मंगलमय सगळ्या दिशांना मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. लक्ष्मी देवीनी सगळे देव, ऋषी, गंधर्व, दैत्य यांचे निरीक्षण केले, पण त्यांना सर्व गुणांनी परिपूर्ण फक्त एकटे भगवान विष्णूच दिसले आणि म्हणून त्यांनी भगवान विष्णूंना पती म्हणून स्वीकारले. हा प्रसंग लक्ष्मी नारायण ऐक्याचा प्रारंभ मानला जातो. त्यानंतर भगवान धन्वंतरी प्रगटले. आयुर्वेदाचे आद्य प्रवर्तक त्यांना मानले गेले. त्यांच्या हातामध्ये अमृताने भरलेला सुवर्ण कलश होता. धन्वंतरी म्हणजे आरोग्य, दीर्घायुष्य आणि चिकित्सा शास्त्राचे मूर्त स्वरूप मानले जातात. आणि शेवटी समुद्र मंथनाचे अंतिम ध्येय प्रगट झाले, अमृत. ज्यासाठी हा सगळा प्रकार केला गेलेला होता ते अमृत शेवटी प्रगट झाले. देव आणि दैत्य या दोघांनी ज्यासाठी एवढे कष्ट केलेले होते ते अमृत समोर आले, पण त्यावरून परत संघर्ष सुरू झाला. याच वेळी भगवंतानी मोहिनी अवतार धारण करून देवतांना अमृत प्रदान केले आणि विश्वातली धर्म व्यवस्था टिकवून ठेवली. या 14 रत्नांचा जर आपण एक आध्यात्मिक सुंदर अर्थ काढायचा ठरवला तर कामधेनू म्हणजे उदारता, उच्चश्रवा म्हणजे उंच ध्येय, ऐरावत म्हणजे सामर्थ्य, कौस्तुभ म्हणजे अंतःकरणाची शुद्धता, कल्पवृक्ष म्हणजे सर्जनशीलता, अप्सरा म्हणजे कला, चंद्र म्हणजे शांतता, लक्ष्मी म्हणजे सद्गुण आणि समृद्धी, धन्वंतरी म्हणजे आरोग्य आणि अमृत म्हणजे आत्मज्ञान. म्हणजे समुद्र मंथनातून बाहेर आलेली रत्ने फक्त वस्तू नव्हती, तर मानवी जीवनाला परिपूर्ण बनवणारे गुण होते. विशेष एक गोष्ट सांगायची जर आपण ठरवली तर सर्व रत्नापूर्वी हलाहल विष बाहेर आले. यामध्ये संपूर्ण समुद्र मंथनाचा सगळ्यात मोठा एक उपदेश दडलेला आहे. जीवनात प्रथम संकट येतात, त्यातून अनुभव मिळतात, त्यानंतर समृद्धी येते आणि शेवटी ज्ञान प्राप्त होते. म्हणूनच संत, महात्मे, ऋषी म्हणतात, विषाशिवाय अमृत नाही, संघर्षाशिवाय यश नाही आणि मंथनाशिवाय आत्मज्ञान नाही. यामुळे समुद्र मंथनाची कथा ही केवळ कथा, पुराण कथा राहत नाही, तर ती प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचा आरसा बनते. आणि या संपूर्ण प्रक्रियेला आधार देणारे भगवान श्री कूर्म अवतार आपल्याला शिकवतात की स्थैर्य, संयम, श्रद्धा असेल तर जीवनामध्ये कोणत्याही समुद्रातून आपल्याला अमृत प्राप्त करता येते. कुठलाही समुद्र तुमच्या समोर येऊ दे, संकट रूपी आहे. आता ह्या समुद्राला आपण संकट रूपी समुद्र म्हणूयात, जे आपल्या आयुष्यामध्ये या ना त्या रूपाने कधी येतात, कधी सुरुवातीला येतात, कधी मधल्या काळामध्ये तुम्हाला येतात, कधी तुमच्या उतरत्या आयुष्यामध्ये येतात. तर त्यातून आपल्याला मंथन करून अमृत प्राप्त करता येते. फक्त आपल्याला भगवंतावर खूप मनापासून विश्वास ठेवायचा आहे आणि आपल्याला म्हणायचे आहे, ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये असे संकटरूपी मंथन करण्याची, संकटरूपी समुद्रातून आपल्याला मंथन करण्याची वेळ येईल, त्यावेळेला आपण आर्तपणे भगवंतांना आवाज देऊयात, हाक मारूयात की भगवंता, कूर्म रूपाने तुम्ही या आणि हे मंथनातून आमच्यासाठी जे ज्ञानाचे अमृत आहे ते अमृत आम्हाला मिळवून द्या. अशा प्रकारे आज आपण कूर्म अवतार हा पूर्णपणे बघितला, पण यामध्ये अजून थोडीशी माहिती मला आपल्याला सांगावीशी वाटते की हा अवतार पूर्णपणे मी सांगून संपवला, पण यामध्ये काही गोष्टी उद्बोधक आहेत आपल्यासाठी, त्या गोष्टी मला आपल्याला सांगाव्या वाटतात. सगळ्यात आपण एक बघूयात की सगळ्यात पहिल्यांदा वासुकी नायकाच्या प्रत्येक प्रसंगातून आपल्याला एक उपदेश मिळतो. तो म्हणून मी एक परत छोटासा त्याच्यात थोडासा लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे.
हा उपदेश अत्यंत महत्वाचा आहे. भगवान विष्णूंनी देवांना, आपल्याला हे माहित नसतं, मी आपल्याला तेच सांगितलं की बऱ्याच वेळेला आपल्याला कथा ढोबळपणाने माहित असते. अवताराची कथा आपल्याला खूप ढोबळपणाने माहिती असते, यातला खोलपणा, बारकावे आपल्यापर्यंत आलेले नसतात. तेच बारकावे मी आपल्याला सांगते. भगवंतानी सांगितलेले होते, भगवान विष्णूंनी देवांना सांगितलेले होते की वासुकी नागाची शेपटी तुम्ही पकडा, मुख पकडायला जाऊ नका. ज्या वेळेला दैत्याने सांगितलं की आम्ही मुख पकडणार, त्यावेळेला देवता सगळ्या नाराज झालेल्या होत्या. त्यावेळेला भगवंतानी त्यांना सांगितले की तुम्ही शेपटीच पकडा. दैत्यांनी अहंकारामुळे मुखाजवळ राहण्याचा आग्रह धरलेला होता की आम्ही वासुकी नागाचं मुख पकडणार, हा अहंकार होता. पण त्याआधी भगवंतानी त्यांना समजावून सांगितले होते की तुम्ही शेपूट पकडा. दैत्यांना काय वाटलेले होते की मुखाजवळचे स्थान म्हणजे प्रतिष्ठेचे स्थान, श्रेष्ठत्वाचे स्थान. परंतु समुद्र मंथन सुरू झाल्यानंतर वासुकीच्या मुखातून निघणारा धूर, अग्नी आणि विषारी वायू सगळ्यात जास्त दैत्यांना त्याचा त्रास सहन करावा लागला. ज्या वेळेला त्याला ओढलं जात होतं, त्यावेळेला त्याच्या वासुकी नागाच्या शरीरातला हा सगळा भाग कुठून बाहेर येणार? तोंडातूनच बाहेर येणार. आणि तोंडाजवळ हे दैत्य उभे होते, त्यामुळे त्याचा त्रास त्यांना झाला. आणि हे भगवंतांना हे माहित होते, म्हणून भगवंताने सांगितलं की तुम्ही शेपटी धरून मागच्या बाजूला उभे राहा. कारण मुळात आधी देवांची शक्ती क्षीण झालेली होती, त्यांचे सामर्थ्य कमी झालेले होते, ते बलहीन होते, त्यांना हा त्रास सहन झाला नसता. आणि म्हणून भगवंताने त्यांना शेपूट धरून उभं राहायला सांगितलेले होते. यातून एक शाश्वत नियम समोर येतो की अहंकार माणसाला वर नेत असल्याचा भास करत. जे मगाशी मी आपल्याला उदाहरण दिलं, काही लोक असे असतात की समोर समोर राहतात आणि आम्ही वर आहोत, आम्ही उच्च आहोत, आम्ही नेहमी महत्वाची भूमिका निभावतो असे जे म्हणत असतात, हा भास असतो. पण शेवटी या अहंकारामुळे त्यांना त्रास होत असतो. सगळ्यात जास्त त्रास त्यांना सहन करावा लागतो. आजच्या काळात देखील अनेक वाद, संघर्ष, नाती तुटणे आणि मानसिक तणाव याचे मूळच अहंकारामध्ये आहे. नेहमी तुम्ही कधीही शांतपणे निरीक्षण करा, या सगळ्या गोष्टींमुळे, अहंकारामुळे या सगळ्या गोष्टी वाद निर्माण होते, विनाकारण वाद केले जातात. त्यामध्ये तसं बघायला गेलं तर काहीही अर्थ नसतो. नाती तोडली जातात अहंकारापायी. संघर्ष, विनाकारण संघर्ष निर्माण केला जातो, अहंकार असतो. या सगळ्या गोष्टीमुळे, अहंकारामुळे या सगळ्या गोष्टी होतात. नम्रता माणसाला वाचवते, तर अहंकार त्याला आतून जाळत राहतो. हा वासुकी नागाचा जो आपण हा प्रकार बघितला, यातून हा संदेश आपल्यासाठी भगवंताने दिलेला आहे. समुद्र मंथनातून सर्वप्रथम हलाहल विष प्रगट झाले. हा प्रसंग सांगतो की कोणत्याही मोठ्या यशापूर्वी संकटही येणारच आहे. प्रत्येकाला अमृत पाहिजे असतं, पण विष स्वीकारण्याची तयारी कोणाचीच नसते. जीवनात देखील आपण जेव्हा आपलं आत्मपरीक्षण करायला लागतो ना, तेव्हा स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतो किंवा आपण एखादं मोठं ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा सगळ्यात काय होतं विचार करा. यावेळेला तुम्ही ठरवता की नाही, मी सगळ्यांना बदलण्याच्या ऐवजी आधी मी स्वतःला बदलेल. हे ज्यावेळेला तुम्ही ठरवता, त्यावेळेला काय होतं, पहिल्यांदा आपल्यातले दोष आपल्याला दिसायला लागतात की अरे हा, माझ्यात हा दोष आहे, नाही आता मी हा दोष दूर करेन. हळूहळू आपण एक 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 करून आपल्यातले दोष दूर करायला लागतो. म्हणून जीवनामध्ये लक्षात ठेवा, जीवनामध्ये संकटे आली, टीका झाली, अपयश आले, तर त्याला शेवट नका समजू. अनेकदा तुमच्या पुढे मिळणाऱ्या मोठ्या यशाच्या प्रवासातली ही पहिली पायरी असते. हालाहाल विषामुळे संपूर्ण सृष्टी संकटात आली, तेव्हा भगवान शंकरांनी जगाच्या रक्षणासाठी ते विष प्राशन करण्याचा निर्णय घेतला. हा त्याग, करुणा आणि जबाबदारीचा सर्वोच्च आदर्श आहे. भगवंतांना त्यातून काय मिळणार होते? काहीच मिळणार नव्हते, पण जगाच्या कल्याणासाठी म्हणून त्यांनी तो निर्णय घेतलेला होता. पण येथे माता पार्वतीची भूमिका तेवढीच महत्वाची आहे.
पार्वती मातेनी जाणले की जर हे विष महादेवाच्या शरीरात, हे जर विष त्यांनी पूर्णपणे प्राशन केले, त्यांच्या शरीरात पसरले, तर तो फक्त त्यांच्या शरीरावर परिणाम करणार नाही, महादेवांच्या फक्त शरीरावर परिणाम होणार नाही, तर संपूर्ण विश्वाच्या संतुलनावर परिणाम होईल. कारण भगवान शंकर हे केवळ एक देव नाहीत, तर विश्व व्यवस्थेचा ते आधारस्तंभ आहेत. म्हणून पार्वती मातानी, मला वाटते कोणालाच हा अर्थ माहीत नसणार आहे की हे का केलं पार्वती मातेने, का जाऊ दिलं नाही म्हणजे कंठाच्या खाली विष का जाऊ दिलं नाही, यामागे हा एवढा महत्वाचा अर्थ आहे. मला वाटतं हे कोणालाही माहीत नसणार आहे. म्हणून पार्वती मातेने आपल्या दिव्य शक्तीने ते विष कंठातच रोखून धरले आणि म्हणूनच भगवंतांना नीलकंठ नाव मिळाले. यातून एक अत्यंत गहन संदेश आपल्याला मिळतो. करुणा जितकी आवश्यक आहे तितकाच विवेक देखील महत्वाचा आहे. दुसऱ्यांसाठी जगणं महान आहे, पण स्वतःचं संतुलन जपणं देखील महत्वाचं आहे. आजकालच्या काळामध्ये तर मी स्वतः सांगेन, दुसऱ्यासाठी करा नाही म्हणत नाही, पण आधी स्वतःकडे लक्ष देऊन दुसऱ्यांसाठी कार्य करा. कारण बऱ्याच वेळेला तुम्ही दुसऱ्यांसाठी करता त्यावेळेला स्वतःकडे दुर्लक्ष करता, स्वतःला अनेक गोष्टींचा त्रास होतो. कारण जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे, तुमच्याकडून तुमचा उपयोग दुसऱ्याला होतो आहे, तोपर्यंत लोक तुमच्या समोर असतात किंवा तुम्हाला वरवर, साध्या भाषेत सांगायचं तर वरवर केलं जातं. पण ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी केल्यानंतर जो तुम्हाला त्रास होत असतो, तो त्रास निवारण्यासाठी कोणीही तुमच्या मदतीला येत नाही. ज्यांच्यासाठी तुम्ही हे एवढे सगळे कष्ट घेतलेले असतात, ते लोक देखील तुमच्या मदतीला येत नाही. म्हणून पार्वती मातेने तिथे विवेक दाखवलेला आहे. त्यांनी शक्ती वापरून भगवंताने सगळ्यांच्या कल्याणासाठी विष प्राशन केलं, पण पार्वती मातेने विवेक दाखवला की भगवान शंकरांच्या शरीरावर याचा विपरीत परिणाम त्यांना होऊ द्यायचा नव्हता. आज अनेक लोक कुटुंबासाठी, समाजासाठी, दुसऱ्यांच्यासाठी खूप झटत असतात. इतके झटतात की स्वतःचे आरोग्य, मानसिक शांती आणि आयुष्य देखील दुर्लक्ष करतात. पार्वती माता तेच आपल्याला शिकवतायत की सेवा आणि आत्मसंरक्षण, स्वतःची काळजी घेणं, याचा समतोल राखून हे सगळं करा. आणि हेच यातच शहाणपण आहे. कलियुगासाठी तर अत्यंत आवश्यक आहे हा संदेश. नीलकंठाचा प्रसंग आणखी एक महान जीवन तत्व आपल्याला शिकवतो. भगवान शंकरांनी विष पोटात जाऊ दिले नाही आणि बाहेर पण टाकलं नाही. कारण पोटात गेलं असतं, खूप छान आहे, पोटात जर गेलं असतं तर संपूर्ण विश्वाला धोका निर्माण झाला असता आणि बाहेर टाकलं असतं तर जगाचा विनाश झाला असता. म्हणून त्यांनी ते कंठामध्ये धारण केलं. याचा अर्थ असा आहे, आपल्यासाठी याच्यामधला अर्थ आहे तो खूप समजून घ्या. जीवनातले कटू अनुभव, अपमान, दुःख, वेदना यांना आपण ना मनाच्या तळाशी साठवून ठेवूयात. आपण जर हे मनाचे तळाशी साठवून ठेवलं तर काय होईल की आपण स्वतःच नष्ट होऊन जाऊ. आणि जर आपण समजा ते ओकून दुसऱ्यांवर काढलं, बडबड बडबड बोलून, समोराला फडफड फडफड बोलून, अपमान करून आपण ते मनातलं दुःख जर बाहेर काढलं, तर ते काय होतं की त्याचे रूपांतर समोरच्याला दुःखी करण्यात, अपमानित करण्यामध्ये होतं. पण जर समजा या सगळ्या गोष्टींचा, या कटू अनुभवांचा, अपमानाचा, दुःखाचा आपण याचं रूपांतर स्वतःच ठरवलं की आपण हे गिळूनही टाकायचं नाही आणि दुसऱ्यांसमोर ओकून पण टाकून दुसऱ्याला पण त्रास द्यायचा नाही, याचं रूपांतर जर आपण आपल्या अनुभवामध्ये, यातून काही शहाणपण शिकण्यामध्ये, परिपक्वता, विचारांची परिपक्वता आणि ज्ञान वाढवण्यासाठी जर केलं, तर आपण पण अंशाने नीलकंठासारखे बनू. मंदार पर्वत समुद्रात बुडण्याचा प्रसंगही अत्यंत अर्थपूर्ण आहे. देव आणि दैत्यांनी प्रचंड परिश्रम केले, पण पर्वत तळाशी बुडत होता. यामधून महत्वाचा नियम एक समोर येतो की नुसता उत्साह पुरेसा नसतो. बरेच लोक असं करतात,
एखादं काम करायचं ते उत्साहाने अगदी असे पुढे 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 येतात. मी हे करणार, मी हे करणार, मी हे करून दाखवू शकतो, मी हे करून दाखवलेलं आहे किंवा माझ्याशिवाय हे होऊ शकत नाही, अशा उत्साहाने पुढे येतात. हा उत्साह पुरेसा नसतो. भक्कम पाया गरजेचा असतो. कुठलेही कार्य ज्या वेळेला केले जाते त्यासाठी भक्कम पाया गरजेचा असतो. तेव्हा भगवान विष्णूनी कूर्म अवतार धारण करून आपल्या पाठीवर समुद्र उचलून धरला. हा प्रसंग आपल्याला हेच शिकवतो की मोठ्या मोठ्या यशाच्या मागे एक अदृश्य आधार असतो. कूर्म अवताराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या अवतारात भगवंतांनी कुठलेही युद्ध केले नाही, कुठल्याही दैत्याला मारले नाही, कुठलेही शस्त्र वापरले नाही, ते फक्त आधार बनले. यामधून नेतृत्वाची एक नवीन व्याख्या समोर येते. प्रत्येक नेता मंचावर उभं राहूनच महान होत नसतो, तो इतरांना यशस्वी होण्यासाठी आधार देतो, त्याचे सामर्थ्य वाढवतो आणि स्वतः श्रेय न घेता कार्य करतो, तोच खरा नेता असतो. अशा प्रकारे अनेक गोष्टींचा आपल्याला मी यामध्ये मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि या प्रकाराने आज आपण भगवंतांचा हा अवतार इथेच संपवत आहोत. आता आपण उद्या भगवंतांचा तिसरा अवतार बघणार आहोत, वराह अवतार. तोपर्यंत आपण भगवंतांचे नामस्मरण करत राहूयात आणि त्यानंतर मात्र मला आपण अनुमती द्या. ओम नमो विष्णवे नमः. बाकी सगळे श्रीकृष्णार्पणमस्तु.